जय श्रीकृष्ण मित्रांनो, मोरपीस हे भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णाच्या माथ्यावर मोरपीस लावलेलं असतं. यावरूनच त्यांना किती प्रिय आहे याचा अंदाज येतो. ज्योतिषशास्त्रातही मोरपिसाबाबत काही उपाय सांगितले गेले आहेत. यामुळे तुमच्या अडचणी काही अंशी कमी होऊ शकतात. चला तर मग आज जाणून घेऊयात त्याबाबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म होतो आणि मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो. यावेळी भगवान श्रीकृष्णांची सजावट करताना त्यांच्या माथ्यावर मोरपीस लावलं जातं. त्याला कारणही तसंच आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाला मोरपीस अतिशय प्रिय आहे. राधेच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलं जातं. ज्योतिषशास्त्रात मोरपिसाबाबत अनेक चमत्कारिक उपाय सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर राहील, तसेच आर्थिक संकट दूर होईल. मोरपिसामुळे नशिबाचं दार खुलं होतं अशी मान्यता आहे. यंदा कृष्ण जन्माष्टमी 15 ऑगस्ट रोजी शुक्रवारी आली आहे. चला तर आज जाणून घेऊयात काय उपाय आहेत ते, जेणेकरून ते केल्यावर आपल्याला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. जर आर्थिक समस्या असेल तर तुम्ही पुढील उपाय करा. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात असाल तर 5 मोरपीस घ्या. ती पिसं भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसह ठेवा. सलग 21 दिवस त्याची पूजा करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील असं सांगितलं जातं. दुसरं आहे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. त्यासाठी जन्माष्टमीला मोरपीस घराच्या मुख्य दरवाजावर लावा. अशा ठिकाणी लावा की सहज नजर पडेल. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घरात सुख शांती समृद्धी राहील. तिसरा उपाय आहे धनलाभ मिळावा यासाठी. जन्माष्टमीला श्रीकृष्ण मंदिरातून मोरपीस आणि त्यावर गंगाजल शिपडा आणि घरातील तिजोरीत ठेवा. 21 दिवस कोणालाही न दाखवता ठेवा. त्यानंतर पूजा घरात ठेवा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळतील आणि आर्थिक अडचण दूर होईल. जन्माष्टमीला हे उपाय नक्की करा. ते उपाय पुढील प्रमाणे. नंबर 1, जन्माष्टमीला भगवान कृष्णाच्या बालस्वरूपाचं मोरपिसाने शृंगार करा. नंबर 2, जन्माष्टमीला घरातील पूर्व दिशेला मोरपीस ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो. नंबर 3, कामाच्या ठिकाणी मोरपीस ठेवल्याने करिअरमध्ये प्रगती होते. नंबर 4, पती पत्नीत प्रेम वाढण्यासाठी जन्माष्टमीला बेडरूममध्ये मोरपीस ठेवा. नंबर 5, जन्माष्टमीला मुलांच्या पुस्तकात मोरपीस ठेवा. मित्रांनो, सदर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व नवीन जर चॅनलला असाल तर सबस्क्राईब करा व आम्हाला प्रोत्साहित करा. व हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. जय श्रीकृष्ण. Hello.